बातमी या संदर्भातील अमित शहा कालपासून मुंबईमध्ये आहेत. मुंबईमध्ये आज 2 कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती असेल. अमित शहा आज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं हा दौरा अमित शहांचा महत्त्वाचा मानला जातोय. त्यामुळे आजच्या दौऱ्याकडे देखील त्यांचं लक्ष असणार आहे. या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील पुन्हा एकदा मनोज दयाळकर यांच्याकडून जाणून घेऊयात. मनोज, अमित शहा 3 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत. आज ते मुंबईमध्ये असणार आहेत. मुंबईतल्या 2 कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती असेल. मात्र भाजपसोबत आणि युतीतल्या 2 पक्षांसोबत अमित शहा यांची भेट होणार आहे का? काल त्यांनी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे. त्यामुळे ह्या भेटीच्या अनुषंगाने नेमक्या काय काय घडामोडी आज घडतील? नक्कीच तेजस, आपण बघितलं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या 3 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत. पहिले त्यांनी नागपूर येथे त्यांचं दौरा झाला, त्यानंतर नांदेड, आणि कालपासून आपण बघितलं तर अमित शहा हे मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावरती ते वास्तव्यास आहेत. आणि काल आपण बघितलं अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतलेली आहे आणि या दोघांमध्ये 20 मिनिटं चर्चा देखील झालेली आहे. पण या भेटीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे. पण ही दोघांची भेट म्हणजे महत्त्वाची भेट होती, कारण की 2 राजकारणी महत्त्वाची भेट झालेली आहे. आणि आपण बघितलं अमित शहा यांची फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे देखील भेट घेण्याची शक्यता आहे. आणि आपण बघितलं आज अमित शहा मुंबईमधील 2 कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. गिरगाव येथील माधवबागमध्ये अमित शहा यांचा कार्यक्रम आहे. लक्ष्मीनारायण मंदिरमध्ये ते कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. तसंच आपण बघितलं दुपारी 1 वाजता महाविद्यालय म्हणजेच विद्यापीठ येथे अमित शहा उपस्थित राहणार आहेत. तिकडे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं व्याख्यान आहे, त्या ठिकाणी ते उपस्थित राहणार. आणि महत्त्वाचं म्हणजे आज सर्वांचं लक्ष लागलं की अमित शहा काय बोलणार याकडे. पवार आणि उद्धव ठाकरे तसंच काँग्रेसवरती कशा प्रकारे अमित शहा बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आणि भारत पाकिस्तान तणावाच्या नंतर पहिल्यांदाच अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावरती, त्यामुळे पाकिस्तानवरती कशा प्रकारे टीका करणार आहेत अमित शहा यावरती देखील आपण सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता काही महिन्यांवरती आहेत आणि या निवडणुकांकडे अमित शहा कशा प्रकारे कार्यकर्त्यांना संबोधित करतात आणि कामाला लागण्याचे आदेश देतात हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे. अगदी धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ.